ये हो य हळू हळू हळू. हो रे सौमित्र, किती इन्स्ट्रक्शन्स देतो हा. लागलंय तुला? अरे थोड्या वेळच पाय सांभाळायचं, आता कॉम्पिटिशन आहे ना. हो ठीक आहे, पण आता धरू नको. ओके ओके. हा, मी तिथे एकटीच नाचणार आहे का धरून धरून नाचणार आहे? हो ठीक आहे. आत्ताच बाद करतील मला कॉम्पिटिशन मध्ये. Okay. प्लीज सोडा, आमचे कसं दिसतंय प्लीज. मी व्यवस्थित चालू शकते. दीदी दीदी. अरे राधिका, रेवती, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं तुम्ही बसा, तुम्हाला अजून बराच वेळ आहे, त्यामुळे तयारी करायची घाई नाही. हो का? ओके. एक खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. मला तर आत्ताच टेन्शन आलं, केवढे मोठे मोठे बॅनर्स लावलेत. अगं असं काय एक वेगळा एक्सपिरियन्स मिळतो असं बघ ना याकडे. हो, आणि वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाहीतर त्याचा परिणाम परफॉर्मन्सवर होईल. आणि हस न जरा, अगं हस न जरा. काय चेहरा आहे हा. एका डान्स कॉम्पिटिशन आलीस तू, आणि तिथे असतात ना इंटरनॅशनल मीटिंग, तिथे देतेस ना प्रेझेंटेशन मस्त, तसंच समजायचं. हो, पण प्रत्येक क्षेत्रातल्या एक्सपर्टीज असतात ना. पण ऑलराऊंडर्स पण असतात ना तुझ्यासारखे. हो ना, आणि मला कुठे नाचता येतं, पण मी घेते ना भाग. हो, तिला फक्त दुसऱ्यांना स्वतःच्या तालावर नाचवत आहे. विनोद निर्मिती आहे. बघ त्या हसल्या की नाही, टेन्शन गेलं त्यांचं. ते मला हा, असंच आनंदी राहा. आणि तुम्ही जर जिंकलात तर मी पार्टी देणार. ती गृहीतच धरते. बरं चल बस, आता जास्त उभी नको राहू. चल बस. मी तर काय सांगितलं दीदीने, बघितलं का काय? सॉरी सॉरी. हाय हाय. किती दिवसांनी भेटली असाली. फॅमिली फंक्शन्स मध्ये पण भेटत नाही आपण. इथे तरी भेटलो. सो इकडे परफॉर्म करते मी. ए वाव, मी अँकर करते. वा, व्हेरी गुड. चल होऊ दे तुझी तयारी वगैरे, झालं की आरामात भेट. येस, नक्की. थँक्यू. हाय सोन्या, बाय बाय. व्हॉट डू यू मीन बाय बाय? बघा, कुठे चाललास तू? चाललोय साखरगावला. साखरगावला कशाला? काम आहे. काम म्हणजे काम सगळं पूर्ण करूनच येणार आहे मी. हा, येस येस येस. मम्मा म्हणत होती की तू काहीतरी काही दिवस आता अशोक विलेजला जाणार आहेस. ओके. सोन्या, मी तुला लय मिस करणार आहे का इकडं. कायमची मिसिंग झाले तर बरं. काय कुडमुडला रे तू कुडमुड्या. काय नाही, वहिनी पण तुम्हाला लय मिस करतील ना, हो ना वहिनी? या मी पण पॅरेटला मिस करू शकते. मी करू शकते मिस. तुमच्या मोमो कुठे दिसत नाही. आतमध्ये रूम मध्ये. बोलवू का? नको नको, राहू दे. नको, राहू दे. मी आता जातो गावाला, पण काळजावर दगड ठेवून चाललोय मी तिकडं साखरगावला. तुझ्याशिवाय एक एक क्षण म्हणजे मला एक एक युगासारखा वाटणार आहे. व्हॉट इज युग? युग त्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या यांना निरोप द्या. कायमचा निरोप दिलेला बरा, नाही तर तुमच्या मामा यांना बाजारात विकतील आणि त्याची भजी खातील. याचं पुढे लक्षात घेतेस तू. पण व्हाय इज ही सेइंग समथिंग अबाउट माय मामा? अगं ते मोमोमुळेच मला गावाला जायला लागतंय ना. त्यांची आठ पूर्ण करायची. ओके. आणि मोमोची आठ पूर्ण झाली की मी लगेच परत येणार आहे. लगेच. मला वाट बघ माझी. मेरे जिगर का तुकडा. आता जाताय तर तिकडच राहा आणि थोडा विचार करा शांतपणे. चला येतो. बट व्हॉट इज सर्च करते. UATAOT. नमस्कार. मिताली बिझनेस ग्रुप आयोजित इंटर क्लास डान्स कॉम्पिटिशन मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. भरपूर डान्स आपल्याला पाहायचेत, वेगवेगळे परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. पण त्याआधी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे 2 जज आहेत त्यांची ओळख सगळ्यात आधी आपण करून घेणार आहोत. तर पहिल्या जज म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डान्स कोरिओग्राफर मेघना गोडसे, आणि त्यासोबत दुसऱ्या जज आहेत पूनम मुर्डेश्वर, ज्यांना आपण सगळेजणच पूनमताई म्हणून ओळखतो. तर सगळ्यात आधी
मी मिताली बिझनेस ग्रुपच्या अध्यक्षा कांचनताई यांना विनंती करते की त्यांनी आपल्या दोन्ही पाहुण्यांना घेऊन रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूया. पूनमताई, तुमचं खूप मनापासून स्वागत. मेघनाताई, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. मी कांचनताईंना विनंती करते की आजच्या पाहुण्यांकडून त्यांनी दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करून आपण या कॉम्पिटिशनची सुरुवात करणार आहोत. मिताली बिझनेस ग्रुपच्या कांचनताई यांना मी विनंती करते की दोन्ही पाहुण्यांचं फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांनी स्वागत करावं. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत मेघनाताई गोडसे यांच्यापासून. यानंतर मी कांचनताईंना विनंती करते की त्यांनी पूनमताईंचं सुद्धा इथे स्वागत करावं. खूप मोठ्या व्यक्ती आहेत ना या. मजा येणार आहे. एकूणच कॉम्पिटिशन रंगणार असं वाटतंय तरी. हो, आणि एकंदरीतच कॉम्पिटिशनचं स्वरूप फार हाय क्लास दिसतंय. छे 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 आता मात्र अगदी हद्द झाली. अहो, मी त्या सुबोधला सांगितलं होतं की दर एक तासाने आम्हाला फोन कर. एक तासाने जाऊ दे, अजून एकही फोन नाहीये. अहो, ते तिथे आपली तयारी करणार आहे की फोन करत बसणार आहे? मी काय म्हणतो, आपण सगळ्यांनी थोडा पेशन्स ठेवूया ना. काय कार्यक्रम आताच कुठे सुरू झाला असेल आणि माझी खात्री आहे सगळं काही व्यवस्थित पार पडेल. आणि एकदा ते पार पडलं की कोणीतरी फोन करेलच. मग काय मग काय आहे, आमची रेवती पण पहिल्यांदाच भाग घेते ना. आमची राधिकाही पहिल्यांदाच भाग घेत आहे. बरं, तर म्हणजे काय, राधिका आमची पण आहे. मग आमची रेवती म्हणून काऊन बोलले तुम्ही नुसतं? काय रेवती राधिका चाललंय हा. त्यांना ना रेवतीचा जरा जास्तच पुळका आहे. ऐका ऐका, अहो हो हो, थांबा ना जरा, भांडू नका ना. रेवती आणि राधिका दोघी आपल्याच आहेत ना. कोणाला का बक्षीस मिळालं ना, बक्षीस मिळाल्याशी काय बस, हे तर पाहिजेच बघा. मग मी गणपतीच्या मंदिरामध्ये जाणार आहे पेढे वाटायला. येणार ना माझ्यासोबत? यावर म्हणजे काय, तू देवळात गेले की तुझ्या पाठीपाठी मला यावंच लागणार. काही नाही, मी देवाजवळ प्रार्थना केली होती, म्हटलं एकीला तरी बक्षीस मिळू दे. मी सुद्धा ना नवस बोलले, राधिकाचा नाच चांगलाच होणार आज. रेवतीचा पण नाच चांगलाच होणार. हो, इथून नवस बोलतो व्याडेश्वराला, गुहागरास आलो की एक नारळ ठेवीन म्हणून. फक्त एकच? बर 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 5 ठेवीन. खरं ना, मला या दोघींचे नाच बघायचे होते. आपण जायला हवं होतं ना. हो ना, आपण तिकीटच संपली नाही ना. हो, एका माणसाबरोबर एकच जाता येत होतं. अरे आता कॉम्पिटिशन आहे म्हणून ते चौघेच गेलेत, आपल्याला तिकडे जाणं शक्यच नव्हतं. आणि पुढे कसं आहे, या मुली त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेणारच आहेत, तेव्हा आपण बघू. मला ना आयडिया सुचली आहे. यावर्षी गणपतीत ना आपण सोसायटीमध्ये राधिका आणि रेवतीचा नाच ठेवूया. बढिया बढिया, एकदम बढिया. पण आज कसं सगळं नीट पार पडू दे, नाही तर पाय दुखत आहे ना. हो ना, तीच तर काळजी आहे. राधिकाचा पाय दुखावलाय, त्यात ती नाचणार आहे. पण पण होईल सगळं चांगलं. सौमित्र केलाय ना, चांगलंच होणार सगळं. नाही, आणि तिथे आता दोघींनाही बक्षीस जरी मिळालं नाही ना, तरी मी त्या दोघींना बक्षीस देणार आहे. वा, उत्तमच. म्हणजे प्रोत्साहन हे घरच्यांनीच दिलं पाहिजे आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्यच आहे ते. मी काय म्हणतो वसंतराव, काहीतरी गोड करूया संध्याकाळी. हो हा, अहो, तुम्हाला काय निमित्तच पाहिजे गोड खायचं? आणि हो, तुम्ही सगळ्यांनी आल्या आल्या त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडू नका, समजलं का? हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, नाही तर तुम्हीच आल्या आल्या त्यांना भंडावून सोडाल. बरं, ते सगळं ठीक आहे. सरिता बहिणी, संध्याकाळी आपण चहा एकत्रच पिऊया सगळे. येऊ दे सगळ्यांना. आपल्या प्रत्येकाचंच आयुष्यात काही ना काही स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रोज धडपड करत असतो. पण होतं काय, आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपले सगळे छंद बाजूला पडतात. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात जो ताण आपल्यावर येतो तो थोडासा बाजूला राहावा आणि विसावा मिळावा म्हणून आज खास ही कॉम्पिटिशन इथे घेण्यात येते.
म्हणूनच आता अजिबात वेळ न दवडता आपण लगेचच या कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत. आपली पहिली स्पर्धक आहे वृषाली चौधरी. जोरदार टाळ्यांनी वृषालीचं स्वागत करूया. महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री महादेव शिव शंभो श्री मारकोटी सुंदर प्रभो श्री महादेव शिव शंभो श्री मारकोटी सुंदर प्रभो श्री महादेव. आज ती राजरोसपणे तिच्या मित्राबरोबर सौमित्राबरोबर हिंडते फिरते मजा करते. आज त्या दोघांनाही ऑफिसमध्ये हातात हात घालून येताना मी पाहिलंय. दादा ये जीवन आश्रम हॉल किधर है पता? सॉरी ये जीवन आश्रम हॉल किधर है? हमें नहीं मालूम. जीवन आश्रम हॉल कुठे आहे? ते बघा ते तिकडे तिकडे. थँक्यू. पुढचा परफॉर्मन्स सादर करायला आपल्या समोर येते श्रावणी कुलकर्णी. रघुवर तेरी राह निहारे. रेवती आता तुझा असेल पुढचा परफॉर्मन्स. मस्त कर. थँक्यू. हार्ड बाई हार्ड. ते मी दीदीना भेटून येते. छान हसत जाते बघ. दीदी नमस्कार करते. ऑल द बेस्ट रेवती. थँक्यू. आलेच मी. रेवतीचा परफॉर्मन्स छान होते. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तांडव अंबर दिक्किट किट तक दिम किट किट तक व्याघ्र
चर्मधर तुम किट किट तक तन किट किट तक त्रिशूलधर नं किट किट तक लन किट किट तक चल राधा चल 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 टेन्शन नाही घ्यायचं चल राधिका ऑल द बेस्ट मस्त होईल. अगं घाबरू नको, होईल सगळं नीट. तुम्हा सगळ्यांना एवढी खात्री आहे पण मला मात्र दडपण आलंय. हे काय राधिका, अगं आयुष्याचा इतका मोठा अनुभव तुझ्या पाठीशी असताना तू दडपण हा शब्द काढलाच नाही पाहिजेस. मस्त कॉन्फिडेंटली परफॉर्म कर. तू कशाला येतोयस? पायाला काही झालं तर बरं मी सावकाश नाही बोलणार, तुला राग येतो माहितीये पण तरी सांभाळ. ठीक आहे. बसायचंय का? रेडी आहेस? मग स्माइल दे ना जरा. आता तू किती टेन्शन घेते, जरा हस, छान हस. व्हेरी गुड, मस्त. थांब 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 थांब, मी मुंडाळू, मी देतो, मी देतो. काय फक्त मुंडाळू ना? हो, सावकाश सावकाश. मंडळी, नृत्य हे एक पॅशन असतं. अगदी तसंच आपलं आयुष्य देखील काटेकोरपणे जगून स्वतःचं असं एक विश्व निर्माण करणं हे सुद्धा एक पॅशन आहे. आता यानंतर आपण अशाच एका कंटेस्टंटकडे वळणार आहोत जिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी फिनिक्स पक्षासारखी आपलं असं एक स्वतःचं विश्व तयार केलेलं आहे आणि उंच भरारी घेतलेली आहे. आपली पुढची कंटेस्टंट आहे फूड इंडस्ट्रीची. आता खरं म्हटलं तर ह्या कॉम्पिटिशनशी ह्या फूड इंडस्ट्रीचा काहीच संबंध नाहीये, पण अशी एखादी व्यक्ती जेव्हा नृत्यासारखा छंद जोपासते तेव्हा याचा उल्लेख इकडे नक्कीच करावासा वाटतो. सो प्लीज वेलकम आवर नेक्स्ट कंटेस्टंट राधिका सुभेदार. राधिका, रेवती, वहिनींना त्रास होत असेल ग? हो, होईल सगळं नीट. त्यांचा पाय दुखत असेल, तू जातेस का? नाही, जरा थांबूया. आणि सौमित्र आहे ना तिथे, गरज पडली तर जाते. बरं मी आधी दीदींशी बोलून येते सर. हो. रेवती, अगं राधिकाला सांग थांब. नाही, मला असं वाटतं आपण थोडा वेळ देऊया तिला. अगं पण तिच्या पायाला लागले, ती कशी करणार? हो, पण सौमित्र आहे ना.